आज 1 इयरचं बेबी शूट करण्यासाठी आपण आज गार्डनमध्ये आलो आहे. गार्डनमध्ये आल्यानंतर पहिलं थीम ही आपली पियानोची होती. तुम्ही बघू शकता तिला हसवण्यासाठी खूप आम्ही मेहनत घेत आहे. थोडीफार ती रडत होती स्टार्टिंगला, नंतर ती बसली. तिला खेळण्यासाठी तिच्या वडिलांनी खूप मेहनत घेतली, बघू शकता. एकदा की तिच्या मम्मीकडे गेल्यानंतर ती खाली उतरतच नव्हती. नंतर मग सरांना सांगून तिला आम्ही शूट करण्यासाठी घ्यायचो. नंतर दुसऱ्या थीमसाठी ड्रेस चेंज केला. ड्रेस चेंज करण्यासाठी ती सॉन्ग बघतच ड्रेस चेंज करते आणि तिची बघू शकता चेंजिंगचं कसं चाललं आहे. दुसऱ्या थीमचा मी सेटअप रेडी केला आहे. स्केच थीम होती. दुसऱ्या थीममध्ये तुम्ही बघू शकता खूप भारी तिचा लुक आणि पूर्ण थीम आपली दिसत होती. तिला हसवण्यासाठी खरं तर तिच्या वडिलांनी खूप आज मेहनत घेतली, कारण की ती स्माईलच करत होती. जेव्हा तिचे वडील तेव्हा तिला हसवायचे तेव्हाच ती स्माईल करत होती. त्यामुळं आम्हाला फोटो जसे पाहिजे भेटले. तिला पडू नये म्हणून थांबलो होतो आणि ती जशी स्माईल देत होती तुम्ही बघू शकता. तिच्या वडिलांनी ती ॲक्शन केल्यानंतर स्माईल करते. थोडेफार तिचे व्हिडिओज पण क्लिक घेतले आणि व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही खूप भारी स्माईल करते. वडील खूप हसत असल्यामुळे आम्हाला जे फोटो पाहिजे ते भेटले. तिसरी थीम आपली टेंट थीम होती आणि त्या टेंट थीममध्ये आम्हाला खूप भारी फोटोज चांगले भेटले. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पोजेसमध्ये आम्ही फोटोज घेतले आणि खरं तर तिच्या आईवडिलांनी खूप मेहनत घेतली तिला हसवण्यासाठी, कारण की ती हसतच होती नंतर, कारण की एवढं तिच्या वडिलांनी सपोर्ट केला असल्यामुळे आम्हाला फोटोज हे खूप भारी भेटले आहेत. फोटोग्राफीमध्ये चांगले फोटोज हे मिळण्यासाठी खरं तर आईवडिलांची खरी मेहनत असते, कारण की ते हसल्याशिवाय आम्हाला फोटोज हे काही चांगले भेटत नाही. त्यामुळे जेवढे ते आईवडील सपोर्ट येऊन हसवतील तेवढे आम्हाला फोटोज चांगले भेटतील. आणि आज तर त्याच्या वडिलांनी हसल्यामुळे आम्हाला फोटोज हे खूप भारी भेटले. नंतर त्यांचे फॅमिलीचे फोटोज घेतले. फॅमिली फोटोजमध्ये बी आम्हाला फोटोज हे खूप भारी भेटले. फॅमिली फोटोज झाल्यानंतर स्टुडिओमध्ये आपलं 5 इयरचं बेबीचं शूट होतं, तर ते कंप्लीट केलेलं आहे. भेटूया नेक्स्ट शूटमध्ये.